नमस्कार मित्र हो, जय शिवराय। मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे। तर आज आपण पाहणार आहोत रेनॉल्ट ट्रायबर। या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे। BS6 गाडी आहे ही। तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेले आहे। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मिझो कंपनीचा फ्रंट साइड फेरिंग वॉल। इथे फिटमेंट झालेला आहे मिझो कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रेड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज। हा आहे गॅस फिल्टर। इथे फिटमेंट झालेला आहे मॅप सेन्सर। 3 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेले आहे इंजेक्टर रेल। ECU जो आहे तो आपण इथे फिटिंग केलेला आहे। हा आहे मिझो कंपनीचा 48 पिन ECU। स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे। हे आहे चेंज ओव्हर स्विच। गाडी आपण चालू करून पाहणार आहोत। गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे। ही गाडी आपण पाहू शकता CNG वरती कन्वर्ट झालेली आहे। मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडीचे। गाडीचा AC चालू आहे। आपण इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरला पाहू शकता कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे। सिलेंडरचं फिटमेंट पाहूयात आपण। या गाडीमध्ये आपण जो अप्रूव्ड सिलेंडर आहे 60 लिटर 60 लिटर 12 किलो सिलेंडर तो आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे। ही आहे सिलेंडरची फिटमेंट। हा आहे याचा टँक वॉल। या गाडीमध्ये आपण सीट ॲडजस्टमेंट केलेले आहेत। स्टेपनीसाठी आपण इथे बाहेरच्या साईडला आपण पाहू शकता इथे पोझिशन याची चेंज केलेली आहे स्टेपनी बोर्डची। तर ही होती आपली रेनॉल्ट ट्रायबरची CNGची फिटमेंट। ही आहे माझी वाघोली ब्रांच। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बॅक साईड फिटिंग जी आहे फिलिंग वॉलची ती आपण कव्हर करणार आहोत। या ठिकाणी आपण बॅक साईड फिलिंग वॉल या गाडीमध्ये फिटिंग केलेला आहे। तर हा होता आपला रेनॉल्ट ट्रायबरचा BS6चा पूर्ण व्हिडिओ। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।